राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर देखील आलेली आहे। कर्जमाफी असेल, पीक विमा, तसेच कापूस, कांदा बाजारभाव तसेच इतर सर्व पिकांचे बाजारभाव तुम्हाला या एकाच व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत। त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाईचे अपडेट पाहायला मिळत नाहीत, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवू शकता। शेतकरी मित्रांनो, 5,30,045 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात आलेली आहे। यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून जिल्ह्यांची यादी आहे। तसेच 5,30,045 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची वाटप आता सुरू झालेले आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामध्ये बरेच जिल्हे, तुमचा जिल्हा देखील असू शकतो। यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सीसीआयने कापसाचा हमी दर 100 रुपयांनी घटविला। उतारा कमी मिळत असल्याने दिले कारण 4 केंद्रावर 5,000 क्विंटल आवक। सध्या जर पाहायला गेलं तर सीसीआयने कापसाचा हमी दर 100 रुपयांनी घटवला असल्याची माहिती। कर्जमाफीबाबत मोठी बातमी। आपण कर्जमाफीचे आश्वासन दिलं नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले, मात्र भाजपकडून जे आहे ती कर्जमाफी करणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपये देणार असल्याची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी 12,000 रुपये मिळणार। महाराष्ट्रात ही योजना पाहिजे का? पीक विमा अग्रिमच्या प्रतीक्षेमध्ये राज्यभरातील शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची अपडेट देऊ व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल। सर्वात महत्त्वाची बातमी, इनोव्हेज 108 ही सोयाबीन जी आहे ती शेतकऱ्यांना चांगला उतारा देत असल्याची माहिती। यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सध्या जर पाहायला गेलं तर इनोव्हेज ही सोयाबीन व्हेरायटी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आता पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला यवतमाळ येथून देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे। 105 ते 110 दिवसामध्ये ही व्हेरायटी येते। शेतकरी मित्रांनो, खानदेशात ऊस लागवड 500 हेक्टरने वाढण्याचा अंदाज। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये ऊस लागवड 500 हेक्टरने वाढण्याचा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर लागवडीची क्षेत्र हे आता दिवसेंदिवस ऊसाची वाढत चालली। सर्वात महत्त्वाची खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी। आता ही बातमी शेवटपर्यंत पहा। कोटी किती रुपयांची मदत वाटप होणार ते देखील पाहायला मिळेल। तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल। आता फक्त तुम्हाला बातमीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांना जे आहे ते 17 नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत जर पाहायला गेलं तर नैसर्गिक मदतीसाठी 16,219 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने मंजूर केलेली आहे। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून त्यांचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। अजून देखील मदतीचे वितरण केले जाईल, त्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे। जिल्ह्यांची यादी देखील आता आपल्या या चॅनलवरती आपण देत आहोत। तसेच आता जर पाहायला गेलं तर 10,380 कोटी आतापर्यंत वितरित बाकी। दबावत असलेल्या तुरीच्या दरात अखेर सुधारणा। अमरावती जिल्ह्यात बाजारात हमी भावात जवळ। सध्या जर पाहायला गेलं तर अखेर तुरीच्या भावात सुधारणा होत चाललेली आहे। दबावत असलेल्या तुरीच्या दरामध्ये आता काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये तूर हमी भावात जवळ पाहायला मिळत आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अमरावती या ठिकाणी तुरीच्या दरात वाढ। सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्या अशी माहिती देखील मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये ही सौर कृषी पंप योजना पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिवस रात्र मोफत यूज पाहायला मिळते व मोठ्या प्रमाणामध्ये यामुळे शेतकऱ्यांना फायदा देखील होत असतो। सोयाबीन उत्पादकांना मिळाले अखेर 26.71 कोटी। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 26.71 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे।
एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे दर देखील घसरणीत पाहायला मिळत आहेत। मात्र त्यातली त्यात शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदीसाठी नाफेडने 12 केंद्र सुरू केलेली आहेत। त्यातली त्यात हमी भावाने खरेदी 21,000 शेतकऱ्यांनी नोंदणी देखील केलेली होते, तर शेतकऱ्यांना 26.71 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यातली त्यात कर्जमाफीबाबत देखील शेतकऱ्यांना खुशखबर आहे। कर्जमाफी देखील लवकरच होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे। ती माहिती आपण पुढे पाहूयात। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे पीक विमा भरपाईवरील व्याजाचे 42 कोटी रुपये शेतकऱ्यांना तात्काळ द्या। खरीप हंगाम 2020 हंगामातील पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या भरपाईवरील व्याजाची रक्कम एकूण 42 कोटी 42 लाख रुपये असून येत्या काळात त्यामध्ये वाढ देखील होऊ शकते। कुंभमेळाव्यामुळे केळी अखेर उठाव दरात किंचित सुधारणा, काढणीला देखील आली आहे मोठ्या प्रमाणात गती। उत्तर प्रदेशातून मागणी देखील वाढत चाललेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर कुंभमेळावा हा आपल्याला उत्तर प्रदेश या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याची भव्य दिव्य अशी तयारी आहे। त्याच ठिकाणी आता केळीचा उठाव देखील पाहायला मिळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभावात वाढ। खानदेशात 6,500 हेक्टरवर कांद्याची लागवड पूर्ण। सध्या जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये 6,500 हेक्टरवर कांद्याची लागवड ही पूर्ण झालेली असून खानदेशामधील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल का? कारण की पुढे चालून दरात वाढ होते का नाही हा देखील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे। सध्या स्थितीला कांदा 30 रुपये ते 35 रुपये किलोपर्यंत जात असल्यामुळे काहीसा दिलासा। 2 दिवसात 24,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजणार कसे? हमीभाव खरेदी प्रक्रिया केवळ 7,040 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी। खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी, बाजाराचा तुटवडा आणि साठवणुकीची अडचण, त्यातली त्यात नाफेड खरेदीची स्थिती अशी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर 2 दिवसात कशी मोजणार? शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची नुकसान भरपाई पीक विमा हा वाटप होत आहे ते देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल। यामध्ये तुमचा देखील जिल्हा आहे का नाही ते देखील पाहायला मिळू शकते। तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ। तर आता ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा, तुमची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल। इथे पाहू शकता, सर्वात आधी जर पाहायला गेलं तर पालघर या विभागामध्ये 1,22,999 रुपयांचे वितरण करण्यात आलेले असून सध्या स्थितीला सिंधुदुर्ग या ठिकाणी 23,47,000 रुपये वाटप केलेले आहेत। थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे। इतर जिल्ह्याचे अपडेट पुढे पाहूयात। हरभरा सोयाबीन 7 शेतीमालावर वायदेबंदी उठवण्याची तयारी, सरकार सकारात्मक निर्णय घेण्याची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांबाबत एक मोठी बातमी आहे, म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल। हरभरा सोयाबीनसह 7 शेतीमालावर वायदेबंदी उठवण्याची तयारी आता सुरू असल्याची माहिती मिळत आहे। सरकार सकारात्मक निर्णय घेण्याची माहिती सध्या स्थितीला येते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची खुशखबर, कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांची मिळणार रक्कम ते देखील आता आपण पाहूयात। किती रुपयांची रक्कम खात्यात वर्ग झालेली आहे ती अपडेट आहे सविस्तर आता शेवटपर्यंत बघा। सध्या जर पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये 12 लाख रुपयांचे वितरण थेट बँक खात्यात करण्यात आलेले असून तसेच शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देखील मिळालेला आहे। त्यातली त्या शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी या ठिकाणी 72,516 रुपये यांचे वाटप, तर नागपुरात 41 कोटी 87 लाख रुपयांचे वाटप जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात केलेले आहेत। तब्बल नागपूर या ठिकाणी 41 कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना आतापर्यंत जे आहे ते देण्यात आलेले आहे। त्यातली त्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर गडचिरोली या ठिकाणी 19 कोटी 16 लाख रुपयांची मदत वाटप केली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 19 कोटी रुपयांची मदत वाटप केलेली आहे। तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 16 कोटी रुपयांची मदत ही आली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला। सर्वात महत्त्वाची बातमी, कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले, तांबुरा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी मात्र त्रस्त। सध्या जर पाहायला गेलं तर कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत। सध्या स्थितीला अन्यथा उत्पादनामध्ये घट देखील होऊ शकते, मोठे कारण समोर येण्याची देखील शक्यता। सध्या स्थितीला 2 प्रकारचा तांबुरा पाहायला मिळत आहे। यंदा गव्हाचे क्षेत्र पाहिलेले आहेत। तांबुरा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी मात्र त्रस्त झालेले आहेत। यावर उपाय काय याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष।
शेतकऱ्यांना आता तात्काळ थेट बँक खात्यात मदत द्यावी। सध्या जर पाहायला गेलं तर PPL बसच्या धडकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काही होत चाललेलं आहे। मात्र सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यास मदत द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। अशी मागणी जी आहे ती भीमराव तपकेर यांनी केलेली आहे। जर मदत दिली तर काही ना काही आधार त्या शेतकऱ्यांना मिळू शकतो। सर्वात महत्त्वाची बातमी, 5,839 कोटी रुपयांचे वितरण आता लवकरच जे आहे ते होऊ शकते, कारण की 5,839 कोटी रुपयांचे वितरण हे बाकी राहिलेले आहे। यामुळे आता शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागलेले आहे। जर 5,839 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले तर दिलासा। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी तर होणार असल्याची माहिती आता भाजप नेत्यांकडून मिळत चाललेली आहे। त्यामुळे काळजी नसावी असं देखील सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती मिळते। तर पीक विमा, नुकसान भरपाई अशाच बातम्यासाठी सबस्क्राईब करा। तुम्ही तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली असेल तर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूयात। फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। व पावसाबाबत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाचे वातावरण नाहीये, मात्र ढगाळ वातावरण पुढील 2 ते 3 दिवस राहील। धन्यवाद।